आज आपण बघणार आहे शेपूची फळं आणि कढी। मस्त हिरवागार असा शेपू घ्यायचा, पानं निवडून घ्यायची। इथं गव्हाचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ, त्यामध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक वाटून घालायची, मीठ, हळद, चिरलेला शेपू हे सगळं घालून छान एकजीव करून घ्यायचं। पीठ खूप घालायचं नाही, साधारण अशा रीतीनं, फक्त त्याला लागेल इतकंच। आणि छान थोडंसं 1-2 चमचे तेल घेऊन मळून घ्यायचं आणि अशी गोल फळं करून घ्यायची। ही चाळणीमध्ये ठेवून वाफवून घ्यायची। आणि आपण नेहमी कढी करतो ना, जसं ताकामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं घालून घ्यायचं, मीठ, थोडीशी साखर, थोडं डाळीचं पीठ लावून घ्यायचं आणि कढीला उकळी आली की मस्त गरमागरम शेपूची फळं आणि कढी एकदम भारी लागतं। एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही ही डिश कधी खाल्ली आहे का? यासोबत लोणचं पण खूप छान लागतं, लिंबूचं मला आवडतं स्पेशली। नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय।